राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे, कारण आता सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला फार्मर आयडी मॅपिंग करणं गरजेचं आहे. ते कसं करायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सलमान शेख. आपण पाहताय ABP माझा. फार्मर आयडी मॅपिंग करण्यासाठी तुम्हाला एक ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. त्याची प्रोसेस नेमकं कशी असेल आपण समजून घेऊया. तर सर्वात आधी तुम्हाला मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये इथे सर्च करायचं महाविस्तार AI. महाविस्तार AI हा ॲप्लिकेशन आहे. हा तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करा. आता ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन आले असतील. एक शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डीने तुम्ही याला लॉग इन करू शकता आणि दुसरा आहे मोबाईल नंबर. तर आपण आता मोबाईल नंबरने याला लॉग इन करूया. इथे मी मोबाईल नंबर टाकतो. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. OTP आल्यानंतर हा नंबर माझं रजिस्ट्रेशन नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथं नवीन नोंदणीसाठी इथे क्लिक करा. यावरती रजिस्ट्रेशन करून तुम्हाला इथे तुमचा नाव लिहायचं आहे सर्वात आधी. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. यानंतर थोडं तुम्हाला इथे थांबावं लागेल. आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP आला असेल. तो OTP आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. हे बघा OTP आलेला आहे. हां, तर आता OTP आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जिल्हा निवडायचा आहे. छत्रपती संभाजीनगर. तुमचा तालुका. त्यानंतर तुमचं गाव जो आहे तो गाव निवडा आणि नोंदणी करा. यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला पुन्हा इथं तुमची होम स्क्रीन आली असेल. आता तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून पुन्हा एकदा लॉग इन करून घ्यायचं आहे. आता पुन्हा तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल. OTP आलेला आहे. आपण इथं OTP भरूया. त्यानंतर तुम्हाला इथे पीक निवडा यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो पीक आहे तो इथे सिलेक्ट करा. फॉर एक्झाम्पल आपण गहू सिलेक्ट करूया. त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या पिकाची लागवडीची तारीख टाकायची आहे. ही दिनांक टाकून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमचा फार्मर आय डी, तुमच्या पिकाची फार्मर आय डी या ठिकाणी मॅपिंग झालेली असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पिकाची फार्मर आय डीची जी मॅपिंग आहे ती पूर्ण करू शकता. जर तुमच्याकडं अँड्रॉइड फोन नसेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील इतर सदस्याच्या मोबाईलवरून देखील फार्मर आय डीचं मॅपिंग करू शकता. एका मोबाईलवरून 5 जणांची फार्मर आय डी मॅपिंग केली जाऊ शकते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा ABP माझा.